तुम्हाला माहित आहे का की ब्रेकआउट ट्रेडिंग समजून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग मध्ये एक लेवल वर जाऊ शकता. कसं जाणून घेऊया. ब्रेकआउट ट्रेडिंग म्हणजे काय? एखादा शेअर विशिष्ट पातळीला जेव्हा तोडून जातो तर त्यावर आपण जेव्हा ट्रेड करतो त्याला बोललं जातं ब्रेकआउट ट्रेडिंग. उदाहरणार्थ एखादा शेअर जो आहे तो भरपूर दिवस 90 ते 100 रेंज याच्यामध्येच ट्रेड करत असेल आणि जेव्हा तो 90 किंवा 100 रेंजला तोडून ट्रेड करतो तर त्याला बोललं जातं ब्रेकआउट ट्रेडिंग. उदाहरणार्थ जर त्यांनी 100 लेवल क्रॉस केली म्हणजेच रेजिस्टन्स लेवल क्रॉस केली तर त्याला बोललं जातं अपसाइड ब्रेकआउट. तसाच जेव्हा तो 90 लेवलला ब्रेक करून त्याची किंमत कमी होते त्या म्हणजेच त्याने तो सपोर्ट ब्रेक केला आहे तर त्याला बोललं जातं डाऊन साइड ब्रेकआउट. या ब्रेकआउट मध्ये ट्रेड करून आपण भरपूर फायदा घेऊ शकतो, पण याच्यामध्ये जे आहे धोका सुद्धा भरपूर राहतो, कारण याच्यामध्ये आपल्याला भरपूर वेळा फेक ब्रेकआउट सुद्धा भेटले जातात. त्यामुळे कधीही ब्रेकआउट ट्रेडिंग करताना आपल्याला जो आहे तो व्हॉल्यूम इंडिकेटरचा आधार घेऊनच ट्रेड केला पाहिजे. जर व्हॉल्यूम वाढत असेल आणि त्यानंतर आपल्याला ब्रेकआउट भेटत असेल तर आपल्याला जास्त कन्फर्मेशन मिळतं.